तर नक्कीच सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची. बॅटर बी फास्ट लवकर मैदानावरती या. सामना पाहायला मिळतोय पिंपलास विरुद्ध शेलूमता वळ या दोन संघामध्ये. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय शेलूमता वळ संघाने आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलंय, फिल्डिंग स्वीकारली आणि पिंपलास या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. या मॅचमध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना आमचे दोन ऑफिशियल्स अंपायर देखील मैदानावरती दाखल होत आहेत, शिवाजी मडवी आणि दिकिलेश बजागे. पंचांची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेतील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील आणखीन एक दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय शेलूमता वळ आणि पिंपलास या दोन संघामध्ये. चला लवकर सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक पहिलं आतिश बांबरे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सलामीची जोडी मैदानावरती साहिल आणि सागर हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर षटक क्रमांक पहिलं आतिश भामरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेलूमता वळ या संघाला देखील त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केले गेले या स्पर्धेमध्ये. ठाणे जिल्हा युवा सेनेचे ते सचिव आहेत आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आतिश भामरे यांना आपण पाहतोय आणि स्वतः मात्र पुरस्कृत ठरलेत या स्पर्धेमध्ये या संघाचे. बॉलिंग ट्रॅकवरती आतिश भामरे पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज. राईट आर्म राऊंड विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर साहिल डावखुऱ्या शेळीचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. राऊंड विकेटना पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक आहे, त्यांना भेदून बॉल जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टॉप एज लागला आणि जर पाहिलं तर मागच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षकाला अगदी भेदून हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय साहिलच्या बॅटमधून. या मॅच मध्ये चांगली सुरुवात करतोय साहिल. त्यावेळेस पाहिला तर पूल केलाय चेंडूला. शतरक्षक आहे डाऊन द बॉल. इथे कॅच पकडला जाईल का? पकडलाय कॅच आणि पहिली विकेट मिळते या मॅच मध्ये आतिश भामरेला. फलंदाज बाद होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त मिळालं या चेंडूवरती, परंतु डिस्टन्स कमी होतं आणि डीप मध्ये एक कमालीचा झेल टिपलाय त्या शतरक्षकानं आणि सागर इथे बाद झालेत. आतिश भामरेला इथे विकेट मिळाली आणि स्वतःने मात्र पुरस्कृत केलेला संघ आणि स्वतः गोलंदाज असताना त्याने विकेट मिळवली. वेगळाच आनंद मात्र आतिश भामरेला या विकेटने दिला, कारण चांगली ती गोलंदाजी करतायत आणि नेहमी शेलूमता वर्ल्ड संघासाठी त्यांच्या माध्यमातून भरीव कामगिरी होत असते आणि याही क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये उतरलाय. आणि शेलूमता वर्ल्ड संघाची जर जर्सी पाहिली ना तर आतिश भामरे यांच्या नावाची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पाहिलं तर ऑन साईडला टर्न केलाय मिड विकेटला. त्या ठिकाणी पुढे शतरक्षक आलेत. अगदी वर्तुळातच चेंडू अडवण्याचा प्रयत्न शतरक्षकाने केलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक. ओमकार आलेत मैदानावरती. नवीन फलंदाज, कारण सागर बाद झाले होते त्यामुळे नवीन फलंदाज ओमकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती दाखल झालेला फलंदाज आपल्याला ओमकार पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने धावसंख्या इथे बनवावी लागेल पिंपलास या टीमला या मॅच मध्ये. यावेळेस पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. स्लाइस केलाय, फटका फसलाय शतरक्षकाने, तिथे झेल सोडलाय. अगदी सोपा झेल होता आणि नक्कीच या षटकामध्ये दुसरी विकेट मिळाली असती आतिश भामरेला, परंतु पॉइंटला खराब क्षेत्ररक्षण
आणि इथे झेल सुटला, एक धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये अतिशय इम्प्रेस करतायत कारण मोठा फटका खेळण्याचा फलंदाजांचा प्रयत्न होतोय, परंतु चांगल्या दर्जाची ती गोलंदाजी करतायत. संधी देत नाही या फलंदाजांना. तिसरा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. झेल घेण्याचा इथे देखील प्रयत्न झाला. मागील 2 चेंडूवरती 2 झेल सुटलेत. म्हणजेच काय गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण मात्र सहकार्य करत नाहीयेत कारण मागील 2 चेंडूवरती 2 झेल सुटलेत या मॅचमध्ये. आणि इथे देखील फक्त एकच धाव मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना पिंपलास संघाने धावफलकावरती धावा जमवल्या त्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा. आतिश भांबरेचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी जर पाहिलं तर संघाचे पुरस्कार परत संघ त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेला या स्पर्धेमध्ये आणि ते स्वतः गोलंदाजी करत असताना इम्प्रेस करतायत. षटक क्रमांक 2 गोलंदाज मात्र जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती उज्ज्वल आलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक 2 उज्ज्वल बॉलिंग ट्रॅकवर. इथून मात्र दत्तकृपा पिंपलास या टीमला गिअर चेंज करावे लागतील, कारण मोठे फटके खेळावे लागतील. कारण वर्ल्ड संघ फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना इथून सातत्यानं धावा कराव्याच लागतील या मॅचमध्ये. खोलवर टप्प्याने चेंडू होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळले तर लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तर चांगला प्रयत्न केलाय आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते फलंदाजाला. प्रतीक त्या ठिकाणी होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं लॉंग ऑनला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडूने टेक ऑफ घेतला. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. शोल्डरचा खूप चांगला वापर या ठिकाणी उज्ज्वलनं केलाय आणि इथे चेंडू डॉट पाहायला मिळतोय उज्ज्वलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतायत उज्ज्वल. गोलंदाजाचं वर्चस्व दाखवत असताना या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज उज्ज्वल, राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवरती खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला जाईल आणि ते लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळते. संघर्ष सुरू आहे मैदानावरती. फलंदाज सातत्याने संघर्ष करतायत, मोठे फटके येत नाही आहेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाजाच्या माध्यमातून योग्य टप्पा इथे देखील पाहायला मिळाला. फलंदाजाला रीड करून इथे गोलंदाजी होते. इथे देखील जर पाहिलं तर फलंदाजाचा टान्स हेरला होता आणि तदनंतर चेंडू डिलिव्हर केला गेला उज्ज्वलच्या माध्यमातून आणि हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला. धावा येत नाही आहेत आणि धावांसाठी इथे मात्र चांगली फलंदाजी होणं फार गरजेचं आहे दत्तकृपा पिंपलास या टीमला. याही वेळेला मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. वाह, काय गोलंदाजी होत आहे. इम्प्रेस केले, पूर्णपणे इम्प्रेस केलाय गोलंदाजानं. कारण याही षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात उज्ज्वलनं. उज्ज्वल पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बाटण्या खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर लेगस्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू आहे. इथे जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळाला आणि इट इज अ वाईट बॉल. पंच आमच्याकडे वळतायत कारण लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंचांचं खूप चांगलं कार्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि फक्त 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फ्लिक केलाय, स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगला प्रयत्न तिथे राहिलाय. एक धाव, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का? यस, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि काय खुबीनं हा चेंडू फिरवला होता फलंदाजानं. कारण मनगटाचा खूप छान पद्धतीने त्याने वापर केला आणि खूप छान पद्धतीनं हा फटका पाहायला मिळाला. कारण अशा प्रकारच्या फटक्यावरती जर पाहिलं तर नियंत्रण असणं गरजेचं असतं आणि काय जबरदस्त नियंत्रण होतं फलंदाजाचं. यावेळेस बॅटची एज फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तिथे टप्पा पडल्यानंतर बॉलनं थोडंसं कर्विलिनर मोशन घेतला, परंतु क्षेत्ररक्षण खूप छान आणि फक्त इथे एकच धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती.
2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. 7च्या सरासरीनं आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे दत्तकृपा पिंपलास या टीमने या मॅचमध्ये. म्हणजेच काही गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. सुरुवातीच्या 2 षटकांवरती वर्चस्व गाजवलंय शिलोमता वळ या संघाने या मॅचमध्ये. कारण सुरुवातीला आतिश आले, आतिशनं खूप सुंदर गोलंदाजी केली, उज्ज्वलनं देखील अफलातून गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून. तर नक्कीच या ठिकाणी वडघर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय जय पाटील दादांचं पुन्हा एकदा व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगले योगदान गावदेवी वडघर संघाला ते सातत्यानं देत असतात आणि दादांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती. यानंतर होणारा सामना एकता सारंगा विरुद्ध सावंदे स्पोर्ट्स सावंदे आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर आपण संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती दीपेश आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला जर फलंदाज जर पाहिले साहिल यांना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय आणि ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंचांनी ते तर निर्णय मागे घेतलाय. हा डॉट चेंडू आहे. चांगला चेंडू होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न इथे जर पाहिला तर साहिलने केला होता आणि इथून संघर्ष मैदानावरती सुरू आहे. इथून मात्र या परिस्थितीमधून चांगली बॅटिंग करावी लागेल, जबाबदारी आहे दोन्ही फलंदाजांवरती. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग लेग रिजन मधून शतरक्षक पुढे आलेत, अडवण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न इथे यशस्वी होतील का? यशस्वी झालेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 16 धावा आपण पाहतोय. खोलवर टप्प्याने चेंडू होता, चॉप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅन आणि अगदी स्लिप मधून शतरक्षक त्या ठिकाणी पुढे येत आहेत. फक्त एकच धाव धावफलकावरती. सिंगल डबल्स वरती भर दिला जातोय, बाउंड्री येत नाहीये. मोठा फटका शोधतायत दोन्ही फलंदाज, परंतु गोलंदाजी अफलातून राहिली आतापर्यंत शिलोमता वळ संघाची. इथे देखील पाहिलं तर नो बॉल, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे आणि पंचांनी इथे नो बॉल दिलाय. 1+1 अशा 2 धावा इथे मिळतील. यस, 2 धावा या चेंडूवरती आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. इथून मोठा फटका येणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती फलंदाजाला करावं लागेल. खोलवर टप्प्याने चेंडू होता, पुढे येऊन खेळल्यात शतरक्षक आहेत, लॉंग ऑफला झेल जरूर घेतलाय परंतु फ्रीटचा चेंडू आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज धावाच्या स्वरूपात बाद होत आहेत. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि धावाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय दत्तकृपा पिंपलास या टीमला या मॅच मध्ये. इथून आक्रमक व्हावं लागेल, सर्व फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल. या मॅच मध्ये मोठे फटके येत नाहीयेत, मोठे फटक्यांचा संघर्ष मैदानावरती सुरू आहे कारण गोलंदाजी अफलातून केली जाते. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत शिलोमता वळ या संघाच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. या मॅच मध्ये काही कमाल दाखवली आहे गोलंदाजानं, जबरदस्त गोलंदाजी सातत्यानं पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार साहिलच्या विरोधात. यावेळेस पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत फॉरवर्ड पॉइंटला आणि ते एकच धाव मिळते साहिलला आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. भरपूर कमी धावा येत आहेत या मॅच मध्ये. मोठा फटका शोधणं फार गरजेचं आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी केली आहे दुपारच्या सत्रामध्ये. क्रीडा रसिकांची मने जिंकले त्या गोलंदाजानं. अचूक टप्प्यावरती ते सातत्याने गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, लॉग ऑनला खेळलेत, प्रतीक बोईर आहे तिथे, करणार नाही आहे चूक. इथे टिपलाय झेल, आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय दत्तकृपा पिंपलासला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न संजयने केला, फटका फसला होता. प्रतीक भोईर त्या ठिकाणी आले होते आणि काय कमालीचा झेल त्याने टिपलाय. संजय लवकर पास झाले, जरूर त्यांनी प्रयत्न केला आणि आणखीन एक धक्का या मॅचमध्ये पिंपलास टीमला बसलाय. काय जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजांना सेट होऊन दिलं जात नाही या मैदानावरती. अचूक टप्प्यावरती ते सातत्यानं गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना दत्तकृपा पिंपलास संघानं 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत फक्त 22 धावफलकावरती जोडल्यात. इथून मात्र येणाऱ्या षटकामध्ये त्यांना जास्तीच्या जास्त धावा कराव्या लागतील, कारण 22 धावा भरपूर कमी धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून 15 पेक्षा जास्त धावा बनवून एक फायटिंग टोटल मैदानावरती उभारावं लागेल. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज वैभव दाखल होत आहेत. वैभवचा हा चेंडू वेगवान चेंडू होता, ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. मोठा फटका शोधत होते फलंदाज, परंतु इथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि तो मोठा फटका आलाय. 4 धावा आल्यात फलंदाजाच्या बॅटमधून. या 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा वैभव, यावेळेस पाहिला तर खोलवर टप्प्याने चेंडू होता, बॅटची एज अँड टेकन अनदर. अजून एक फलंदाज बाद झाला या मॅच मध्ये. ते पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न, बॅटची एज आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल टिपला यष्टिरक्षकानं. थोडेसे फलंदाज सेट झाल्यानंतर लगेच विकेट मिळते. इथे देखील तसंच काही झालं. चौकाराला फलंदाजाच्या बॅटमधून आणि इथे वैभवला विकेट मिळाली, कारण इथे फलंदाजाला बाद करण्यात त्याने यश प्राप्त झालेलं आहे. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 26 या आकड्यावरती आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नवीन फलंदाज सोमनाथ मैदानावरती दाखल होतोय. आजच्या दिवसातील हा महत्त्वाचा सामना आपण पाहतोय, शेलूमता वर्ल्ड विरुद्ध दत्तकृपा पिंपलास या 2 संघामध्ये. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर सध्याच्या घडीला गोलंदाजानं वर्चस्व गाजवलंय. मॅचच्या पूर्वार्धामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी लाजवाब राहिली होती. तदनंतर देखील फलंदाजानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. तिथून देखील गोलंदाजानं पुन्हा एकदा कमबॅक या मॅचमध्ये केला. सोमनाथ मैदानावरती दाखल होत आहेत. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. 4 चेंडूमध्ये मोठे फटके सोमनाथला खेळावेच लागतील या मॅचमध्ये. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल आणि वाईडच्या स्वरूपात आणखीन एक धावफलकावरती ॲड होते. धावसंख्या झाली आहे ती 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय या मॅचमध्ये. यावेळेस बॅकफुटला गेले आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खूप चांगला बॅकफुट पंच पाहायला मिळतोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ. अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, बॉल थांबणार नाही, बॉल सीमारेषा ओलांडतोय, सीमारेषा पार, चौकार. तर नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता UCN लाईव्ह वरती थोडेसे बॅकफुटला गेले फलंदाज आणि चांगला बॅकफुट पंच पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी जरूर केला, परंतु चेंडू ते थांबू शकले नव्हते आणि 4 धावा मिळाल्या. या 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळलेत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत प्रतीक भोईर. त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे फक्त 1च धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती आपण पाहतोय. सिंगल डबल्स घेतली जाते. आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस देखील फटका करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल टिपलाय. अजून एक धक्का बसतोय पिंपलास टीमला. फलंदाज बाद. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेले आहेत दत्तकृपा पिंपलास या टीमचे. इथून देखील पाहिलं तर कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता फलंदाजाचा, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि चांगला झेल त्याने टिपलाय आणि अजून एक फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज अजित मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे फक्त सिंगलच मिळेल या चेंडूवरती. दुसरीचा प्रयत्न इथे केला जातोय आणि धावाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज बाद.
तर एक धाव मिळाली या एका धावेने संघाची धावसंख्या धाफळकावरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती आणि 34 धावांचं टार्गेट सेट केलं या मॅचमध्ये दत्तकृपा पिंपलास या टीमनं आणि इथून जर सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 33 धावा एक माफक आव्हान आपल्याला पाहायला मिळतं कारण सकाळच्या सत्रापासून या मैदानावरती जर पाहिलं तर फलंदाजांनी वर्चस्व गाजवलंय आणि इथून जर सामना जिंकायचा असेल ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल दत्तकृपा पिंपलासला। तर यानंतर सामना पाहायला मिळेल एकता स्पोर्ट्स सारंगा विरुद्ध सावंदे स्पोर्ट्स सावंदे या दोन संघांमध्ये आणि माजी सरपंच वडगर गावचे आदरणीय सन्माननीय जय जगन्नाथ पाटील दादांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे। तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल एकता स्पोर्ट्स सारंगा विरुद्ध सावंदे स्पोर्ट्स सावंदे या दोन संघांमध्ये प्रवेश देवळीकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय। तर वडगर गाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय जय पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। नक्कीच या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय आणि टॉस जिंकला आहे सावंदे स्पोर्ट्स संघाने। दादाने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे। सावंदे स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन या ठिकाणी आहे, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण। कसं वाटतं मैदानावरती आल्यानंतर जीसीएच्या माध्यमातून पहिली क्रीडा स्पर्धा गावदे स्पोर्ट्स वडगडचं आयोजन आणि मैदान पाहून एकंदरीत कसं वाटलं? खूप चांगलं वाटतंय, मैदान पण खूप चांगला आहे आणि आम्ही अशी जी पहिली टुर्नामेंट खेळत आहे तर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू। तर नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे, 4 गोलंदाज तुम्हाला यूज करायचे आहेत, तर कोणत्या गोलंदाजावरती जास्त विश्वास असेल? विशाल आणि सुनीलकडून जास्त अपेक्षा आहे चांगली बॉलिंग करायची। तर नक्कीच तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा, इथे बॅटिंग करायची आहे आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा। आपण पुन्हा एकदा जाऊ समालोचन कक्षामध्ये, धन्यवाद। तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय रोशन रामकृष्ण पाटील साहेब उपस्थित झालेला आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांच्याच आईच्या स्मरणार्थ ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 आणि दादांचं शुभ आगमन व्यासपीठावरती, तसेच आदरणीय सन्माननीय विश्वास मुरलीधर पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये। तर या मॅचमध्ये 34 धावांचं टार्गेट सेट केलं आहे दत्तकृपा पिंपलास या टीमने आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत आहे शिलोमता वळ संघाची। आतिश भामरे आणि यतीन मडवी हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं संजय यांना आपण पाहतोय। गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर संजय, राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल। यावेळेस पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, इट इज अ वाईड बॉल। पहिला चेंडू खराब पाहायला मिळतोय संजयच्या माध्यमातून, अवांतरच्या स्वरूपात इथे धावसंख्येमध्ये भर पडते।
धावसंख्या 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. इथून जर पाहिलं तर 34 धावा बनवायच्या आहेत आणि इथून गोलंदाजी मात्र पिंपलास टीमला चांगली करावी लागेल. ऑलरेडी तुमच्याकडे धावा फार कमी आहेत आणि त्यामुळे चांगली गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. काय जबरदस्त क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फलंदाजच्या बॅटमधून येतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अतिशय काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आतिश भांबरेनं. क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. असं म्हणतात ना, मुंबईच्या मरीन ड्राईव्हपेक्षा हा सुंदर कव्हर ड्राईव्ह होता आतिश भांबरेच्या बॅटमधून. अगदी स्टायलिश फटका पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या डोक्यावर अजून एक तंत्रशुद्ध नेत्रदीपक फटका आतिश भांबरेच्या बॅटमधून येतोय. सलगचा दुसरा हा चौकार. सलगचे 2 चेंडूवरती 2 चौकार आतिश भांबरेच्या बॅटमधून आपण पाहतोय. सलामीला आलेला आहे आणि जबरदस्त कामगिरी तो करतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. संजयच्या विरोधात आक्रमण इथं केलं गेलंय. संजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस पाहिलं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला चेंडू होता परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचा जर पाहिला तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे जर पाहिला तर केला होता फलंदाज आतिश भांबरेनं आणि ते एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे. 34 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 10 धावा. दत्तकृपा पिंपलास टीमला या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवावं लागेल आणि इथून जर पाहिलं ना तर दबाव देखील टाकावा लागेल फलंदाजांवरती. संजय राईट आर्म राऊंड विकेट. यतीनच्या विरोधात यतीनच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडूला टर्न केला मिड विकेटला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. यतीनने देखील पहिला चेंडूचा सामना करत असताना इथे जर पाहिलं तर आडव्या बॅटनं मिड विकेट रिझनमध्ये कम्मालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 6 धावा मिळाल्या यतीनला आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. संजय पुन्हा एकदा. यावेळेस देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते. आणखीन एक सलगचा दुसरा षटकार यतीनच्या बॅटमधून येतोय. बॉल सीमारेषा पार. षटकार. पहिल्या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळते. इथे देखील 6 धावा. एकंदरीत धावसंख्या झाली आहे ती 22 या आकड्यावरती. तब्बल 22 धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काय बॅटिंग करतायत यतीन. कमाल दाखवली आहे. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. संजयच्या विरोधात आक्रमण या मॅच मध्ये पाहायला मिळते. इथून देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. इथे जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 34 धावा बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत 22 धावा बनवल्यात पहिल्या षटकामध्ये. म्हणजेच काय इथून फक्त आणि फक्त हा सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. येणारे 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता टीम शेलूमाता वर्ल्ड या टीमला या मॅचमध्ये. काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत शेलूमाता वर्ल्ड संघाने केलेली आहे. अगदी जर पाहिलं तर आतिश भांबरेच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि खूप चांगली कामगिरी देखील सातत्यानं हा संघ करतोय आणि या मॅचची सुरुवात देखील आतिश भांबरेनेच केली. त्याच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार आणि तदनंतर सलगचे 2 षटकार यतीनच्या बॅटमधून आपण पाहिले. यतीनच्या बॅटमधून पाहिले तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर माजी सरपंच आदरणीय सन्माननीय रोशन रामकृष्ण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच आईच्या स्मरणार्थ ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024. तसेच त्यांच्या सोबतीनं समाजसेवक विश्वास पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. तसेच जयदादा पाटील देखील आपण पाहतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. यावेळेस पाहिलं तर स्लाइस करायचा होता परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते. थोडीशी जास्त उंची मिळाली या चेंडूवरती आणि इथे एक डॉट बॉल पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल आलेत. साहिलला इथून विकेट घ्याव्या लागतील. फलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल आणि इथून जर पाहिलं तर सामना हा जिंकायचा असेल ना तर तुम्हाला सातत्यानं मैदानावरती संघर्ष करावाच लागेल या मॅचमध्ये.
कारण अवघ्या 34 धावा बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत 22 धावा शेलूमता वळ या टीमने या मॅचमध्ये बनवल्यात. यावेळी चेंडूला स्लाइस केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता. अगदी सोपा सामना झालेला आहे शेलूमता वर्ल्डसाठी. इथे देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत आणि फक्त एकच धाव घेतली जाते अतिशच्या माध्यमातून आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावर. सलामीची जोडी खूप चांगली कामगिरी करते. आतापर्यंत 27 धावा पहिल्या विकेटसाठी भागीदारी पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उतरले, दोन्ही फलंदाजांनी आक्रमकता आतापर्यंत दाखवली आहे आणि आक्रमकतेचे दुसरे नाव जर आपण विचार केला तर अतिश भांबरे आणि यतीन यांचा जरूर उल्लेख करावा लागेल. कारण आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. साहिल राईट आर्म राऊंड विकेट. आडव्या बॅटनं फटका सजवलाय. सुरेख फटका आहे. उंची जास्त, लांबी देखील जास्त. बॉल सीमारेषा ओलांडतोय. सिक्सर यतीनच्या बॅटमधून येतोय. आणि अतिश भांबरे काय जबरदस्त खेळ दाखवलाय. कमाल दाखवली या संघाने. अगदी गोलंदाजी करत असताना अवघ्या 33 धावांवरती दत्तगृह पिंपलास या संघाला थांबवलं आणि तदनंतर 34 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकामध्ये हा सामना जिंकला. हार्डलक टपलक पिंपलास संघ आणि अभिनंदन काँग्रेस स्टेशन शेलूमता वर्ल्ड संघ. काय जबरदस्त परफॉर्मन्स या संघाने दाखवला अतिश भांबरेच्या नेतृत्वाखाली आणि अतिश भांबरेने पुरस्कृत केलेला संघ आहे शेलूमता वर्ल्ड आणि त्या संघाने पहिला विजय या स्पर्धेमध्ये मिळवलाय.